नाही, मी तुम्हाला कितीही मूर्ख वाटत असले तरी आजपर्यंत तुम्ही मला एजेंटच्या नजरेत पाडण्यासाठी काय काय केलंय ना ते चांगलंच लक्षात आहे माझ्या. फक्त एवढंच की ते आजवर मी कधी एजेंटना कळू दिलं नाही. पण ज्या दिवशी तुमचा त्रास मला असह्य होईल ना, त्या दिवशी तुमचा सगळा पाढा वाचेन मी एजंट समोर. मग तेच ठरवतील तुमचं काय करायचं ते. त्यामुळे लीलाई आदराने म्हणा किंवा नाईलाजाने म्हणावं तर लागणारच. धमक्या आल्या दिवसापासून धमक्याच देताय तुम्ही आम्हाला. पण माझी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुम्हाला जर का असं वाटत असेल की तुमच्या या धमक्यांना घाबरून आम्ही तुम्हाला स्वीकारू, तर तुमचं हे स्वप्न कायम स्वप्नच राहणार आहे. मग आता तुम्ही पण माझ्या 3 गोष्टी नीट लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, ही लीला सोपे चॅलेंजेस कधीच घेत नाही. दुसरी गोष्ट, तुझ्यासारखीला सरळ करायचा चान्स तर मी मुळीच सोडणार नाही. सरस्वती इथे नाहीये लीला आई. विचारते, मीच विचारते, काय आहे तुमची तिसरी गोष्ट? कळेल का कधी कुणाला? शहाण्या माणसांना ती आपली आपलीच कळते. त्यांच्यावर विचारायची वेळ येत नाही. थँक्यू. एजे, मी तुमच्यासाठी डबा आणलाय. मला भूक नाही. अशी कशी भूक नाहीये? मला माहितीये तुम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये. प्लीज थोडंसं खाता का? मी घरनं गरम गरम जेवण आणले. एजे, आजींनी सकाळपासून काही खाल्लं नाही. तुम्ही इथे अडकलात म्हणून त्या सकाळपासून फक्त देवाचा धावा करतायत. तुम्ही थोडंसं खाल्लत ना, तर मग कदाचित त्याही काहीतरी खाऊन घेतील. आणि त्यांना तर औषधही घ्यायची आहेत ना. एजे प्लीज. मला माहितीये तुम्हाला डायनिंग टेबलवर बसून फॅन्सी कटलरी मध्ये जेवायची सवय, पण ते सगळं नसलं ना तरी मी घरनं गरमागरम जेवण आणलंय.
तुम्हाला भाजी देऊ? हे जे मला माहिती आहे, तुम्हाला तुमचा बेड, तुमचं पांघरूण हा सगळ्याशिवाय अजिबात झोप लागत नाही. फक्त आजचा दिवस ऍडजस्ट करा. मी उद्या तुम्हाला नक्की इकडनं बाहेर काढीन, आय प्रॉमिस. इथे तुमचं पांघरूण तर नाहीये, पण मी माझी शाल आणली. जे तुमचं नसलं ना तरी माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. आणि शेवटी मी तुमच्या कुटुंबाचाच एक भाग आहे, म्हणून तरी शाल पांघरा प्लीज. येते. लीला, तू इतकी वाईट नाही आहेस. काही म्हणालात का? काय मिळालं तुला हे सगळं करून, श्वेता? अहो मॅडम, तुम्ही इथे असे का बसलात? तुम्हाला गाडी न्यायला नाही आली का? नाही. मग आमची गाडी पाठवू का तुम्हाला सोडवायला? अहो नाही नाही, नको. काही नाही, मी ठीक आहे इथे. आणि तसंही एजे इथे आत आहेत म्हटल्यावर मला काही घरी जाता येणार नाही. अहो बाहेर पाऊस पडून गेलाय आणि रात्री थंडीही वाढेल. त्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही घरी जा. अहो नाही, ठीक आहे, काही नाही होणार. अहो खरंच खरंच मी ठीक आहे. आर यू शुअर?
मी दुसरीकडे कुठे नाही जाऊ शकत. इथे कुठे झोपू सांगा ना. माझा बेड सोडून इतर कुठेही झोप. तुमची कॉफी. मला कॉफी नको. मी एकदम स्ट्रॉंग बनवली आहे, तुम्हाला आवडते तशी. मला ब्लॅक कॉफी प्यायचं मूड नाहीये. ही श्वेता बेसावध कधी असणार आहे? आपण त्याच्या समोर नसू ना तेव्हाच ती काहीतरी बोलू शकेल. आपल्या समोर ती चुकून सुद्धा तोंड उघडणार नाही. यश, हा, मग आपल्याला जर श्वेता आणि तिची आई रूम मध्ये एकट्या असताना जे बोलतात ते रेकॉर्ड करता आलं तर? करेक्ट. पण नुसता आवाज नाही, तिचा चेहराही रेकॉर्ड करावा लागेल. नाहीतर आवाज खोटा बनवलाय असं म्हणायलाही ती कमी करणार नाही. हो बाई, ती अशी करूच शकते. या घे घे घे, चहा पी, चहा पी घे. हा, घेतो का? हा. ते फिल्म्स मध्ये वगैरे दाखवतात ना, तसा कुठेतरी कॅमेरा प्लेस करता आला ना तर खूप बरं होईल. पण यश, हे सगळं बोलायला ठीक आहे, आपण कसं जाणार तो कॅमेरा प्लेस करायला? आणि असा कॅमेरा मिळणार कुठे आपल्याला? कुठून म्हणजे? ऑनलाईन मिळेल ना. तर मी आत्ताच चेक करतो. अगं बाई हो. अहो, ते आजकाल हे या फोनवर सगळं काही मिळतं नाही. यश, बरं झालं तुला ही चांगली कल्पना सुचली. शोध शोध. हो. येस, मिळाला कॅमेरा. कर कर, ऑर्डर कर. कॅमेरा तर अवेलेबल आहे, पण डिलिव्हरी 3 दिवसाने होणार आहे. अगं बाई, 3 दिवस थांबलो तर ते एजंटच्या विरोधात पुरावा कसा गोळा करणार? आणि पुरावा गोळा नाही केला तर एजंट जेलमध्ये नाही का राहतील एवढा वेळ? देवा बाप्पा, काय तुझं? मी दुसरा काहीतरी चेक करतो, दुसरा कॅमेरा बघतो. मी काय म्हणतो की कॅमेरा ऑनलाईन मिळायला 3 दिवस लागतात ना. अरे त्यापेक्षा दुकानात जाऊन कॅमेरा खरेदी करू ना. अगं कालिंदी, आपला तो शेजारचा इंगळे आहे ना, त्याचा मुलगा त्या कॅमेऱ्याच्या दुकानात सेल्समन आहे. हो, पण त्याचं काय? तर त्याचं काय काय, तो सगळी माहिती देईल आपल्याला. कुठला कॅमेरा लागतो, तो कुठे प्लेस करायचा, कशा पद्धतीने करायचं, सगळं सांगेल आपल्याला तो. काका, करेक्ट बोललात तुम्ही. आपला हा प्लॅन सक्सेसफुल व्हायला काही हरकत नाही. हो. आता हे काय नवीन नाटक? काकू, नाटक नाही हो. मैत्रीची सुरुवात ही फुलं देऊन होते, म्हणून फुलं आणली आहेत. आणि तुला खूप अशक्तपणा आला असेल म्हणून हे फळं घे ना. ते
बरं मी ठेवते. तिथे ठेवू का? आम्हाला काही तुझी मैत्री नकोय. मागच्या वेळी सुद्धा असंच गोड गोड बोलली होतीस आणि मग आमच्या पाठीत खंजीर खुपसला होतास. काकू आता किती दिवस मागचं सगळं लक्षात ठेवणार आहात? मी तर ठरवलंय तुमच्याशी अजिबात भांडायचे नाही आणि प्लीज तुम्ही सुद्धा आता माझ्याशी भांडू नका. का लिहिस तू इथे? मी ना काल रात्री खूप विचार केला. खरंच ग, आपल्याला जी गोष्ट मनापासून हवी असते ती जर आपल्याला नाही मिळाली तर काय वाटतं ना, हे मला चांगलंच माहिती. आता मुद्द्याचं बोल. श्वेता, प्लीज एजेन विरोधातली तक्रार मागे घे. जमणार नाही. अगं माझं पूर्ण बोलणं ऐकून तरी घे. हे बघ, तू जर कंप्लेंट मागे घेतलीस ना तर मी तुला काय हवंय ते देईन. तू काय देणार आहेस आम्हाला? नीला अभिराम जहागीरदारी. एजेंटची बायको आहे मी, जहागीरदारांची सून आहे. माझ्यासाठी काहीच अशक्य नाहीये. मी तुम्हाला काहीही देऊ शकते, फक्त त्याच्या बदल्यात माझ्या नवऱ्या विरोधातली कंप्लेंट मागे घ्या. मी जे मागीन ते देशील तू मला? शब्द आहे माझा. ठीक आहे, मग माझं आणि एजंटचं लग्न लावून दे. हिच्यामुळे हिचे कालपासनं लॉकअपमध्ये, हिच्यामुळे जहागीरदारांची एवढी बेअब्रू झाली आणि तरी हिला अशी आशा आहे की ते हिला त्यांच्या घरची सून होऊ देतील. काय ग, काय झालं? लीलाचा शब्द होता ना, मग अशी गप्प का झालीस?